घरोघरी राम जन्माला यायला हवा। श्रीरामनवमी निमित्त सावरगाव नगरीत जय श्रीरामाचा जयघोष। जे आपले नाही ते घेण्याची इच्छा होते तेव्हा महाभारत घडत असते, पण जे आपले आहे मात्र समाजासाठी त्याचा त्याग करण्याचे मन तयार होते तेव्हा रामायणाचा शुभारंभ होतो। एवढा मोठा अर्थ रामायणांनी आपल्याला दिला। याच रामायणातील खरा हिरो असलेल्या रामाच्या संपूर्ण जगाला पुनश्च एकदा गरज आहे। तो मर्यादा पुरुषोत्तम राम पुन्हा एकदा घरोघरी जन्माला यायला हवा, तेव्हाच पृथ्वी तलावरील सर्व कुटुंब सुखी संपन्न होतील। सावरगाव नगरीत रामनवमीच्या निमित्ताने भव्य शोभायात्रा काढण्यात आली। यापूर्वी सावरगाव येथील हनुमान मंदिर बाजार चौक सावरगाव येथे श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। श्रीराम जन्मोत्सवाच्या अनुषंगाने सावरगाव नगरी सर्वत्र रोषणाई करण्यात आली होती। रामाचा जन्म होत्याच सर्वांनी टाळ्या वाजवून पूजा केली। सर्वत्र श्रीराम जय जय रामाचा जयघोष होत असल्याने सावरगाव नगरी राममय झाली होती। कैकेयीच्या प्रेमाखातर राजा दशरथांनी तिला वर दिले, पण रामाला वनवासाला पाठवणे मान्य केले। यावेळी पित्यांनी होत असलेली अगतिकता पाहून भगवान रामाने त्यांना अधिक दुःख न देता आईच्या म्हणण्यानुसार वनवास पत्करला। एवढा त्याग मर्यादा पुरुषोत्तमने करावा याचे भान आपण अहंकार करताना ठेवायला हवे। यावर आपण अहंकार करतो ती कुठलीही गोष्ट मृत्यूनंतर सोबत येत नाही, पण जिवंतपणे पुण्यकर्म करण्याऐवजी अहंकार का म्हणून दाखवायचा, असा सवाल आज या दिनी लोकांकडून व्यक्त करण्यात गेला। या प्रसंगी गावात भव्य अशी श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सावरगाव नगरीत संपूर्ण ग्रामवासियांकडून शोभायात्रा काढण्यात आली। यामध्ये समस्त ग्रामवासियांनी आपला सहर्ष सहभाग नोंदविला। आता नरखेड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 74 98 78 12 73 या व्हॉट्सअप क्रमांकाला मेसेज करा आणि रोज अपडेट राहा। धन्यवाद।